मित्रांनो, SSC GD कॉन्स्टेबलची भरती आता लवकरच होणार आहे। एकूण 25,487 जागांसाठी ही भरती होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, पदासंबंधी तपशील, फोर्सनुसार तपशील, शैक्षणिक पात्रता किती असेल, वयाची अट काय आहे, नोकरीचे ठिकाण, फी आणि अर्ज करण्याची पद्धत यासंबंधीची माहिती मी तुम्हाला देणार आहे। पोलीस भरती व त्या संबंधित अपडेटसाठी सरकारी योजना जॉब माहिती मराठीतून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता कुठल्या पदासाठी ही भरती होणार आहे ते पाहू। या पदाचे नाव आहे GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी। पदसंख्या आहे 25,487। आता फोर्सनुसार तपशील पाहू। सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF साठी 14,595 जागांसाठी भरती होणार आहे। सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे CRPF साठी 5,490 जागांसाठी भरती होणार आहे। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF साठी 616 जागा, सशस्त्र सीमा बल SSB साठी 1,764 जागांसाठी भरती होणार आहे। आसाम रायफल्ससाठी 1,706 जागांसाठी भरती होणार आहे। इंडो तिबेट बॉर्डर पोलीससाठी 1,293 जागांसाठी भरती होणार आहे। SSF साठी 23 जागांसाठी भरती होणार आहे। अशा एकूण 25,487 जागांसाठी भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे। शारीरिक पात्रता पुरुष जनरल SC आणि OBC साठी 170 सेंटीमीटर उंची असावी, छाती 80/5 सेंटीमीटर असावी। ST साठी उंची 162.5 सेंटीमीटर असावी, छाती 76/5 असावी। शारीरिक पात्रता महिलांसाठी जनरल SC आणि OBC प्रवर्गासाठी 157 सेंटीमीटर उंची असावी, ST साठी उंची 150 सेंटीमीटर असावी। आता वयाची अट पाहू। वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23च्या दरम्यान असले पाहिजे। SC आणि ST प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट आहे। OBC प्रवर्गासाठी 3 वर्षाची सूट आहे। नोकरीचे ठिकाण पाहू। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे, म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात ही भरती होणार आहे। आता यासाठी फी किती असेल ते पाहू। जनरल आणि OBC साठी 100 रुपये फी आहे। ST SC आणि महिलांसाठी फी नाही। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे, म्हणजे तुम्हाला ssc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 11 PM पर्यंत आहे। परीक्षा CBT साठीची फेब्रुवारी ते एप्रिल 2026च्या दरम्यान होईल। भरती संबंधित काही नवीन अपडेट असतील तर सर्वात प्रथम या चॅनलवर कळवले जातील। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।